6 तारखेपासून ना? यस टीचर. बरं, आपली गणित आपण पुढची घ्यायची. यस मॅम. त्या दिवशी आपण ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशो शिकलेलो है ना? म्हणजे आपण यस टीचर. इन्व्हर्टेंडो, अल्टरनेंडो, नंतर कंपोनेंडो, डिव्हिडेंडो, म्हणजे योग वियोग क्रिया, योग क्रिया, वियोग क्रिया, योग वियोग क्रिया, एकांतर क्रिया, व्यस्त क्रिया, अशा वेगवेगळ्या इक्वल रेशोज वरचे म्हणजे समान गुणोत्तराचे आपण काही क्रिया, समान गुणोत्तरावरील क्रिया आपण शिकलो. आठवते का? यस टीचर. यस टीचर. शुक्रवारी आपण शिकलो समान गुणोत्तरावरील क्रिया, ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज. त्याच्यामध्ये पहिली होती व्यस्त क्रिया, इन्व्हर्टेंडो, म्हणजे आपण व्यस्त जरी केले तरी ते इक्वल राहतात रेशोज, समान राहतात रेशोज. त्यानंतर एकांतर क्रिया म्हणजे अल्टरनेंडो, म्हणजे आपण असे क्रॉस एक्सचेंज केले नंबर्स तरी सुद्धा ते इक्वल राहतात. नंतर योग क्रिया. योग क्रिया नंतर वियोग क्रिया. बरोबर. नंतर योग आणि वियोग क्रिया. योग वियोग. तर आता आपण ते जे आपण शिकलो ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशो, त्याचा आपण वापर करायचा, म्हणजे त्याचं आपल्याला ऍप्लिकेशन करता आलं, ते कसे वापरायचे हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा, हे खूप सोपं आहे पण कळायला थोडा वेळ लागतो मुलांना. म्हणजे आता समजा मला ना एखादा रेशो दिला असेल, एखादं गुणोत्तर मला दिले, आपल्याला पुढची एक्सरसाइज जी सुरू करायचं त्याच्या आधी ना एखादा रेशो मला समजा दिलेला आहे, A:B रेशो दिलेला आहे, 3:2 त्याची व्हॅल्यू आहे A:B. म्हणजे हे दोन रेशोज इक्वल आहेत थोडक्यात. A:B तिचं साइन आहे, याचा अर्थ हे दोन्ही रेशोज इक्वल आहेत. बरोबर आहे. आता इक्वल रेशोज जर आहेत तर त्याच्यावर मी त्या ज्या क्रिया आहेत त्या वेगवेगळ्या क्रिया करू शकते. म्हणजे याच्यावर मी योग क्रिया करू शकते, मी याच्यावर एकांतर क्रिया करू शकते. योग क्रिया केल्यावर मला काय मिळेल बरं? हे दोन्ही रेशोज इक्वल आहे, दोन्ही गुणोत्तर समान आहे. जर मी योग क्रिया केली टीचर म्हणजे मी A प्लस B कॉम्पोनेंडो घेतला अपॉन B. तर मला या बाजूला डाव्या बाजूला मिळेल A+, दोन्ही बाजूला घ्यायचे A+B अपॉन B, आणि दुसऱ्या बाजूला काय मिळेल? 3/2 म्हणजे मला A अधिक B छेद B हे जे गुणोत्तर आहे ते 5/2 मिळाले. हे गुणोत्तर मला A अधिक B. मग असे तुम्हाला ना, आता इथे कसं आपण हे गुणोत्तर शोधलं A अधिक B छेद B, तसं मला वेगवेगळी गुणोत्तर शोधायला सांगते. मला हे गुणोत्तर शोधायला सांगते. तर हे गुणोत्तर मला कसं बरं मिळेल? हे जर गुणोत्तर तुम्हाला शोधायचे तर मला काय करावं लागेल? मला जे ओरिजिनल मला जे गुणोत्तर समान दिलेली आहेत त्याच्यावर मला कोणती क्रिया करावी लागेल? समजा मला हे गुणोत्तर शोधायचे, योग वियोग क्रिया. योग वियोग क्रिया. मग मला जर A/B बरोबर 3/2 दिलेला आहे तर मी दोन्ही बाजूला योग वियोग क्रिया जर घेतली, समजते सगळ्यांना? म्हणजे कॉम्पो डीव्ही, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो, कॉम्पो डीव्ही घ्यायचंय बाय टेकिंग कॉम्पो डीव्ही ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूला. मग या बाजूला काय मिळेल? डाव्या बाजूला जर मी योग वियोग क्रिया घेतली, A+B अपॉन A - B वरती बेरीज करायची,
हा ए प्लस बी अपॉन ए मायनस बी. आणि या बाजूला काय मिळेल? 3 3 अधिक plus 2 2 upon 3 minus 2. 3 प्लस 2 अपॉन 3 मायनस 2. म्हणजे ए प्लस बी अपॉन ए मायनस बी हा जो रेशो आहे, हे जे गुणोत्तर आहे ते मला मिळालं 5:1. ही त्याची किंमत आहे या गुणोत्तराची. 1. ए अधिक बी छेद ए वजा बी. कळलं? मला समजा या Yes, yes, गुणोत्तराची ma'am. किंमत शोधायला सांगितली. हे गुणोत्तर शोधायचंय तर मला कसं काय करावं लागेल? याला आधी इन्व्हर्टेंडो करायला लागेल. By invertendo process. हा बरोबर. आपला जो मेन जे रेशो दिलेला आहे, जे मुख्य गुणोत्तर दिले, त्याला आपण व्यस्त करावं लागेल. व्यस्त क्रिया करून इन्व्हर्टेंडो बाय टेकिंग इन्व्हर्टेंडो ऑन बोथ साइड्स. मला काय मिळेल? बी छेद ए. या बाजूला पण इन्व्हर्टेंडो, डाव्या बाजूला पण आणि उजव्या बाजूला. म्हणजे बी छेद ए जो आहे तो 2/3 मला मिळेल. बरोबर? येस मॅम. हो मॅम. आता कसं असतं माहितीये, एखादं गुणोत्तर, आता मी तुम्हाला ए छेद बी एकदम सोपं आहे, फक्त नीट क्लिक होते का बघा तुमच्या डोक्यात. एकदा कळलं ना की मग ती सगळी गणितं तुम्हाला इझी वाटणार. आता मला हे गुणोत्तर दिले, समजा मला बघा कधी तुम्हाला असं शोधायला सांगितलं या गुणोत्तराची किंमत काय आहे, तर आधी काय हे गुणोत्तर तुम्हाला शोधायचंय. बरोबर आहे? तर आधी काय करा माहित आहे, हे गुणोत्तर जे आहे ती कोणती क्रिया करून मिळेल आपल्याला ते आधी बघा. कोणती क्रिया आहे ही जी दिसते आपल्याला? By हे जे गुणोत्तर आहे, हे गुणोत्तर कॉम्पोनेंडो योग क्रिया. कंपोनेंट आहे, योग क्रिया आहे. बरोबर आहे. आता कंपोनेंडो आहे तो योग क्रिया आहे, पण ती आपल्याला जे गुणोत्तर दिले त्याची योग क्रिया आहे का? या गुणोत्तराची योग क्रिया आहे का? कारण या गुणोत्तराची योग क्रिया केली तर मला असं मिळेल. बरोबर आहे? ए अधिक बी छेद बी. पण मला काय दिलंय, काय विचारलंय? ए वर्ग अधिक बी वर्ग छेद बी वर्ग. याचं मला उत्तर काढायचं, याचं गुणोत्तराची किंमत काढायची आहे. तर मला आधी काय करावं लागेल माहितीये का? आपल्याला दिलेलं जे गुणोत्तर आहे ना, तुम्ही मला सांगू शकता का एक गोष्ट, की ही जी योग क्रिया आहे, ही योग क्रिया कोणत्या बरं गुणोत्तराची असेल? जसं की ही जी योग क्रिया आहे ए अधिक बी छेद बी, ही या गुणोत्तराची योग क्रिया ए छेद बी ची. ए छेद बी ची योग क्रिया केली की ए अधिक बी छेद बी मिळतं. बरोबर आहे? ए छेद बी याची योग क्रिया केली की ए अधिक बी छेद बी मिळणार. मग ही जी योग क्रिया आहे, ही योग क्रिया आहे, मग ही कोणत्या गुणोत्तराची असेल बरं? कोणतं गुणोत्तर मला शोधावं लागेल आणि त्याची योग क्रिया ही असेल? कोणत्या गुणोत्तराची असेल बरं योग क्रिया? टीचर ए वर्ग छेद बी वर्ग. बरोबर. ए वर्ग छेद बी वर्ग. ए वर्ग छेद बी वर्गची मी योग क्रिया घेतली की नाही, तर ती अशी येणार, ए वर्ग अधिक बी वर्ग छेद बी वर्ग. बरोबर आहे? येस मॅम. Yes, teacher. बरोबर आहे की नाही? म्हणजे मला आधी काय करायचंय माहितीये, मला योग क्रिया घ्यायची आहे, पण योग क्रिया घ्यायच्या आधी मला आधी हे गुणोत्तर शोधायचंय, ए वर्ग छेद बी वर्ग. हे गुणोत्तर मला मिळालं ना की मग मला याची योग क्रिया करून या गुणोत्तराची किंमत मिळू शकते, जे मला विचारलेलं आहे गुणोत्तर. मला कोणत्या गुणोत्तराची किंमत विचारले? ए वर्ग अधिक बी वर्ग छेद बी वर्ग. मग ती योग क्रिया आहे, पण मग ती कोणत्या गुणोत्तराची योग क्रिया आहे बरं, ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. ए छेद बी ची तर योग क्रिया नाहीये ती, तर ती योग क्रिया आहे ए वर्ग छेद बी वर्गची. या गुणोत्तराची योग क्रिया आहे. बघा, या गुणोत्तराची तुम्ही जर योग क्रिया केली तर ती ए वर्ग अधिक बी वर्ग छेद बी वर्ग अशी मिळते योग क्रिया. आणि तेच तर मला हवंय. म्हणजे मला थोडक्यात काय करायचंय, आधी हे गुणोत्तर शोधायचंय.
हे गुणोत्तर मला मिळणार आहे, जे मला विचारलंय ते मिळेल ते नंतर, पण आधी मला हे गुणोत्तर पाहिजे. मग याची योगक्रिया घेतली की नाही की मग ह्याचं उत्तर मला मिळणार आहे. मग ए वर्ग छेद बी वर्ग कसं मिळवणार मी? तर आपल्याला जे गुणोत्तर दिले त्याच्यावरूनच मिळणार. आपल्याला ए छेद बी दिलेलं आहे की नाही. मग ए छेद बी वरून ए वर्ग छेद बी वर्ग मिळवण्यासाठी मी काय करेन? ए वर्ग छेद बी वर्ग असं गुणोत्तर मिळवण्यासाठी मी काय करेन? तर दोन्ही बाजूला नाही, हा, दोन्ही बाजूला वर्ग करायचे बाय टेकिंग स्क्वेअर्स. बघा, दोन्ही बाजूला वर्ग केले की मला काय मिळेल बघा, काय मिळेल मला? ए वर्ग छेद बी वर्ग बी वर्ग बरोबर, इकडे पण 3 वर्ग वर्ग करायचे. 9, 9 छेद असं 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. 4. आता मला हे गुणोत्तर मिळालं जे मला हवंय. आता मी याची काय घेऊ शकते? आता मला जर माझी किंमत हवी आहे, या गुणोत्तराची मला किंमत हवी आहे, ए वर्ग अधिक बी वर्ग छेद बी वर्ग. मग ही किंमत मिळवण्यासाठी मी या गुणोत्तराचा, आता जो मला गुणोत्तर मिळालंय ए वर्ग छेद बी वर्ग, या गुणोत्तराची काय घ्यावी लागेल? किंमत. नाही, मला, हा, पण काय आता मला हे जर गुणोत्तर हवंय ए वर्ग अधिक बी वर्ग छेद बी वर्ग, हे गुणोत्तर जर हवंय, तर मी जे आता हे गुणोत्तर शोधलेलं आहे ए वर्ग छेद बी वर्ग, त्याची कोणती क्रिया करावी लागेल? योग क्रिया. योग क्रिया. मग मी आता, कळतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. बाय टेकिंग कॉम्पोनेंडो. कॉम्पोनेंडो केल्यावर मला काय मिळेल? डाव्या बाजूला ए वर्ग अधिक बी वर्ग छेद बी वर्ग बरोबर 9 अधिक 4 छेद 4. इथे कळलं काय केलं? दोन्ही बाजूला योग क्रिया केलेली. ए वर्ग अधिक बी वर्ग छेद बी वर्ग, हे गुणोत्तर मला मिळालं 13/4. या गुणोत्तराची मला किंमत हवी होती, ए वर्ग अधिक बी वर्ग छेद बी वर्ग, पण आपल्याला दिलेला होता ए छेद बी. मग ए छेद बी वरून हे कसं मिळवणार? तर ए छेद बी वरून आधी मला कोणत्या गुणोत्तराचं योगक्रिया आहे ते गुणोत्तर आधी मी शोधलं, ए वर्ग छेद बी वर्ग शोधलं, कारण मला माहित आहे की ते जे गुणोत्तर आहे ते ए वर्ग छेद बी वर्गची योगक्रिया आहे. कळते की नाही? मला जे गुणोत्तर विचारलंय ती योगक्रिया आहे, पण योगक्रिया कोणाची? तर ए वर्ग छेद बी वर्गची योगक्रिया. ए छेद बी ची योगक्रिया नाहीये ही, पण ए छेद बी वरून ए वर्ग छेद बी वर्ग मला मिळवता येतो. वर्ग करायचे दोन्ही बाजूला की त्याच्यापासून आपल्याला ए वर्ग छेद बी वर्ग मिळाला. मग मी योगक्रिया घेतली. नाही समजलं? समजलं टीचर. मग जरी आपल्याला ए छेद बी दिला असला तरी त्याच्यावरून कोणतंही गुणोत्तर कोणत्याही प्रकारचं आपल्याला शोधता येतं. किती प्रकारची गुणोत्तर आपल्याला विचारली तरी ती मला शोधता येतात. जसं की समजा मला आता सेम मी हेच गुणोत्तर घेते, याच्यावरून आपल्याला अनेक प्रकारची गुणोत्तर शोधता येतात. मला आता ए छेद बी 3/2 दिला आणि मला सांगितलंय की याची या गुणोत्तराची किंमत काढा. ए घन अधिक बी घन छेद ए घन वजा बी घन, ए क्यूब प्लस बी क्यूब अपॉन ए क्यूब मायनस बी क्यूब. पहिला तर ही कोणती क्रिया आहे? योग वियोग क्रिया. Componendo, dividendo. कॉम्पो डीव्ही आहे, बरोबर आहे. पण मग ह्या गुणोत्तराची आहे का ती, जे दिलंय मला गुणोत्तर त्याची आहे का ती योग वियोग क्रिया? नाही टीचर. योग वियोग. मग कोणत्या गुणोत्तराची योग वियोग क्रिया आहे? कोणत्या गुणोत्तराची योग वियोग क्रिया आहे? टीचर ए घन प्लस बी घन अपॉन बी घन.
सॉरी ए घन. बरोबर. ए क्यूब अपॉन बी क्यूब. हे जे गुणोत्तर आहे ना याची योगवियोग क्रिया आहे बघा ही. ए घनछेद बी घनछेद याची योगवियोग क्रिया केली की हेच मिळणार आहे मला. पण मग मला आधी हे गुणोत्तर शोधावं लागेल. ए घनछेद बी घन. हे कळलं का? हे काय आहे? हे ते गुणोत्तर आहे ज्याची ही योगवियोग क्रिया आहे जी मला विचारली आहे. जी मला विचारली आहे ना ती योगवियोग क्रिया आहे. पण कोणत्या गुणोत्तराची योगवियोग क्रिया आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. ए घन छेद बी घन याची ती योगवियोग क्रिया आहे. ए छेद बी ची नाहीये. पण ए छेद बी वरून मला हे गुणोत्तर मिळवता येईल. ए घन छेद बी घन मिळवायचंय तर काय करावं लागेल मला? ए छेद बी दिलेला आहे. ए छेद बी 3/2 दिलेलं आहे. मग ए घन छेद बी घन मिळवायचंय तर काय करू मी? टीचर दोघी साइडला घन लिहायचं. घन घ्यायचे. क्युबिंग दोन्ही बाजूला काय करायचे? घन घ्यायचे. क्यूब्स घ्यायचे. बाय टेकिंग क्यूब्स ऑन बोथ साइड्स. सगळ्यांना कळतंय का? कोणाला नाही कळतंय त्यांनी मला विचारायचंय कारण हे समजलं पाहिजे. समजतंय टीचर. सगळ्यांनी हँड रेस करा. जर कळतंय समजतं तर टीचर. हँड रेस करा. मला कळलं पाहिजे. हे समजणं गरजेचं आहे. गुणोत्तर आहे. मुख्य गुणोत्तर कोणतं आहे? ज्याची योग क्रिया आहे किंवा वियोग क्रिया आहे किंवा योग वियोग क्रिया आहे. पण ते कोणत्या गुणोत्तराची हे कळलं पाहिजे. हॅलो टीचर. बाय टेकिंग क्यूब. हा बोला. टीचर आपण या ठिकाणी ए घन कसा घेतला? एक घन करायचे दोन्हीकडे घन करूया आपण आता. ओके कारण टीचर. मला इथे काय विचारलंय? ए घन अधिक बी घन म्हणजे ही योगवियोग क्रिया आहे. पण ही योगवियोग क्रिया या गुणोत्तराची. हे गुणोत्तर आहे की नाही हेच कळलं पाहिजे की कोणतं गुणोत्तर मला घ्यायचंय ज्याची मी योगवियोग क्रिया करणार आहे. तर ए घन वरती असणार बी घन खाली असणार तेव्हा यांची योगवियोग क्रिया ही येईल. ए घन अधिक बी घन ए घन वजा बी घन. कळतंय? हो टीचर. आता क्यूब्स घेतल्यानंतर काय होईल? काय येईल बरं? क्यूब्स घेतल्यानंतर दोन्ही साईडला घन घ्या. घन घेतल्यावर काय मिळेल? टीचर ए क्यूब प्लस बी क्यूब अपॉन. नाही आधी क्यूब घेऊन मग योग वियोग क्रिया ना. आधी गुण ना. इकडे घेतलं की ए क्यूब अपॉन बी क्यूब आणि इकडे क्यूब घेतलं तर काय होईल? 3 आणि 2 चा 3 क्यूब अपॉन 2 क्यूब 27 अपॉन 8. 8. आता काय करायचं पुढे? टीचर योग वियोग क्रिया. Complementando and dividendo. बाय टेकिंग कॉम्पो डिग्री. काय येईल? ए घन अधिक बी घन अपॉन ए घन वजा बी घन मायनस बी घन 27 प्लस 8 येईल इकडे. बरोबर आहे? यस टीचर. हो टीचर. मला मिळेल इथे ए घन अधिक बी घन अपॉन ए घन वजा बी घनची किंमत मिळेल 35/19. 35/90. ही या गुणोत्तराची किंमत आहे 35/19. कळलं? यस टीचर. आता आणखी कसे असणार?
सांगते कसे कसे प्रश्न असू शकतात. आणखी असे असते, याची किंमत काढा. या गुणोत्तराची. आता हे गुणोत्तर काय दिसतंय? कोणती क्रिया आहे? योग क्रिया. योग क्रिया. योग क्रिया. पण मग योग क्रिया कोणत्या गुणोत्तराची ही? योग 3a क्रिया कोणत्या गुणोत्तराची? अंशात काय छेदात? टीचर 3a 3a छेद छेद 5b. 5b. 3a आणि 3a छेद 5b ची योग क्रिया घेतली तर 3a अधिक 5b याची योग क्रिया. हे गुणोत्तर आपल्याला शोधायचं. कोणतं गुणोत्तर शोधावं लागेल? 3a छेद 5b. हे गुणोत्तर शोधा. याच्यावरून आपल्याला दिलंय a छेद b. आता मला शोधायचंय 3a छेद 5b. मग 3a छेद 5b, a छेद b तर आपल्याकडे आहे ऑलरेडी. फक्त त्याला काय करा, त्याचा वर्ग वगैरे काय नाही करायचंय, फक्त 3/5 ने गुणा दोन्हीकडे. a छेद b ऑलरेडी आहे, मला 3a छेद 5b जर पाहिजे तर मी काय करेन, बाय मल्टिप्लाइंग 3/5 ऑन बोथ साइड्स. दोन्हीकडे 3/5 ने गुणेन तेव्हा मला हे गुणोत्तर लगेच मिळेल. बघा 3/5 ने गुणलं, दोन्हीकडे गुणायचं, तर इथे काय मिळेल 3a अपॉन 5b आणि इकडे मिळेल 3 3 जा 9 अपॉन 10. बरोबर आहे? 10. हे कळलं काय केलं? यस टीचर. मला गुणोत्तर कोणतं पाहिजे? 3a अपॉन 5b पाहिजे होतं, कारण याची ही योग क्रिया आहे म्हणून मला 3a छेद 5b पाहिजे. a अपॉन b तर माझ्याकडे आहे, मला दोन्ही a अपॉन b ला 3/5 ने गुणावं लागेल तेव्हा मला हे गुणोत्तर मिळालं. बघा मला 3a छेद 5b गुणोत्तर हवं होतं, ते मला 9:10 असं मिळालं, 9:10. आता मी ह्याचं काय करेन, या गुणोत्तराची काय करेन, योग क्रिया. योग क्रिया घेईन. 3a प्लस 5b अपॉन 5b जे मला हवं होतं ते गुणोत्तर, आणि इकडे पण मग ती 9 योग + क्रिया 10 घ्यायची. अपॉन. मग 3a प्लस 5b अपॉन 5b 19 अपॉन 10 असं आलं गुणोत्तर. असं कितीतरी एका गुणोत्तरावरून, मला एकच गुणोत्तर दिलंय a छेद b, त्याच्यावरून मी अनेक गुणोत्तर शोधू शकते या सगळ्या क्रिया वापरून. बघा मी कितीतरी गुणोत्तर शोधली. मी a वर्ग अधिक b वर्ग छेद b वर्ग शोधलं, मी a घन अधिक b घन छेद a घन वजा b घन शोधलं. कोणत्याही प्रकारचं गुणोत्तर तुम्ही, कारण आपल्याकडे काय आहेत, ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज. आपल्याकडे अशा अनेक क्रिया आहेत ज्या आपण इक्वल रेशोज वर करू शकतो. त्यामुळे कोणतेही गुणोत्तर जरी विचारलं तरी मला ते शोधता येतं. नाही कळलं? काय झालं? कोणाकोणाला नाही कळले त्यांनी विचारलं. समजलं टीचर मला. समजा मला असं गुणोत्तर विचारलंय. आता आपण गुणोत्तर तेच घेऊया, गुणोत्तर बदलून. कोणत्याही प्रकारचं गुणोत्तर तुम्हाला काढता येते याच्यावर. कोणाकोणाला कळलंय एवढं आपण मी शिकवलं ते आजचं, हे कळलं पाहिजे. बाकीच्यांना कळलं? समजलं? बर. आता हे गुणोत्तर कसं शोधायचं? हे गुणोत्तर कसं शोधणार तुम्ही सांगा? टीचर 7a वर्ग छेद 5b वर्ग. हा, हे गुणोत्तर मला हवंय, 7a वर्ग छेद 5b वर्ग.
हे आधी शोधलं ना आपण की मग त्याचा कॉम्पो डीव्ही घेतला, कारण ही कोणती क्रिया आहे? योग आहे वियोग कोणती क्रिया. क्रिया? योग वियोग. आणि ती या गुणोत्तराची आहे, या गुणोत्तराची 7a वर्ग छेद 5b वर्ग याची आहे ती योग वियोग क्रिया. मग मला आधी हे गुणोत्तर शोधायचंय. कोणतं कोणतं मला आधी शोधायचंय? हे गुणोत्तर मिळवायचंय मला. हे याची योग वियोग क्रिया. हे एकदा गुणोत्तर मिळालं ना कि मग त्याची योग वियोग क्रिया करून मला हवं ते गुणोत्तराची किंमत मिळणार आहे. मग आधी हे मिळवा. 7a वर्ग छेद 5b वर्ग कसा मिळेल? 7a वर्ग छेद 5b वर्ग याच्यावरून ना. टीचर दोघीकडे 7/5 ने गुणायचं. हा, आता इथे काय करायचं माहितीये, आधी 7/5 ने नका गुण. आधी काय करा, a वर्ग छेद b वर्ग. हा आधी वर्ग करा. आता वर्ग पण आहेत की नाही, मग आधी वर्ग करा. कारण आधी जर 7/5 7 आणि 5चा पण वर्ग होऊन जाईल, मग परत बदलणार आपलं गुणोत्तर. 49/25. मग आधी 7/5 ने नका गुणू, आधी वर्ग करा दोन्ही बाजूला आणि मग 7/5 ने गुणा. नाही कळलं? आधी मी काय करेन, दोघीकडे वर्ग आधी मी काय करेन, वर्गाने गुणणार. बरोबर, बाय टेकिंग स्क्वेअर्स. पहिला स्क्वेअर्स ऑन बोथ साइड्स. मग काय मिळेल मला? पटापट बोला चला. 7 वर्ग छेद 5 वर्ग. नाही नाही नाही, 7 कुठे आपण घेतले? 7 आणि 5 ने नंतर गुणायचंय. आधी मला वर्ग ह्याच्यावरून मिळवायचंय ना. हे गुणोत्तर दिले, याचं वर्ग घ्यायचं दोन्ही बाजूला. टीचर हे गुणोत्तर मला दिलेलं आहे. काय मिळेल मला? a वर्ग छेद b वर्ग सांगा. इज इक्वल टू. टीचर a वर्ग छेद b वर्ग इज इक्वल टू 3 वर्ग छेद 2 वर्ग. म्हणजे किती लिहू इकडे? 9/4. सगळ्यांनी उत्तर द्यायचंय, मग मला कळेल की तुम्हाला समजलं की नाही. पुढे काय करायचं? टीचर दोघींकडे त्या संख्येला 7/5 ने मल्टिप्लाय करायचं. बरोबर, बाय Yes, teacher. मल्टिप्लाइंग 7/5. 7/5 ऑन बोथ साइड्स. दोन्हीकडे 7/5 ने मल्टिप्लाय. मॅम आन्सर काढलं बरोबर आहे का सांगा? हा, मग इकडे पण answer दोन्हीकडे येतंय 7/5 ने मल्टिप्लाय. मॅम आन्सर येतं 83/43. बरोबर. मग इथे 7a² / 5b² आणि इकडे 7×9 = 63 छेद 5×4 = 20 सरळ गुणाकार करायचा असतो ना. मॅम माझं पण असं चालू होतं. आणि मग आता काय घ्यायचं याचा? कारण आपल्याला हे गुणोत्तर विचारलेलं त्यांनी. योग वियोग क्रिया. योग वियोग क्रिया. हा, बाय टेकिंग 7a² 7a² + 5b² / 7a² - Minus 5b² 5b² = 63 + 20. म्हणजे हे आलं 83. 7a² + 5b² 83/43. हे तुमची व्हॅल्यू. टीचर असं ठीक आहे. टीचर असं एखादं एक्झाम्पल. आहेत ना आपल्याला गणित 30 तर आहेत. दाखवते, खूप सारी आहेत. मॅम तुम्ही एकदा ना.
काय म्हणताय? तुम्ही एक द्या टीचर ना. एखादं एक्झाम्पल द्या. हा हे बघा ना, आहे आपल्याकडे. हे बघा, पहिलं गणित. इफ ए अपॉन बी इज इक्वल टू 7/3 देन फाइंड दीज रेशो. सगळे रेशो फाइंड आउट करायचे. 5a + 3b अपॉन 5a - 3b. करा पहिलं फाइंड आउट. मॅम पोस्टचं आन्सर आलं. काय आलं? 22/13. मॅम सांगू का कसं आलं? हा सांग ना. येस मॅम, माझं पण आहे. मॅम आपलं जे इक्वेशन ते आहे 5a + मॅम माझं 3b पण आलं. 5a - 3b. आता त्याच्या पुढं आपल्याला जे दिलंय रेशो a/b हा = हा 7/3. हा गिव्हन दिलंय. तर त्याच्यानंतर म्हणजे मल्टिप्लाइंग बोथ साइड्स 5/3 ने, म्हणजे 5/3 ने मल्टिप्लाय करायचं. 5 × a अपॉन 3 × b इज इक्वल टू 5 × 7 3 × 3 3 × 3. याच्यानंतर जे येतं आपल्याला 5 × a नी 5a आणि 3 × b नी 3b, म्हणजे 5a/3b इज इक्वल टू 35/9. आता खाली काय आलं? खाली इक्वेशन आली 5a + 3b अपॉन 5a - आपण 3b लिहायचं कोणती? हा इज इक्वल टू इज क्रिया इक्वल टू कोणती करू आता आपण? ती लिहायची. ओके. हा आता पुढं 35 + 9 अपॉन 35 - 9 डॅश मध्ये लिहायचं बाय कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. त्या प्रोसेसने आपण बरोबर. सोडवली. तर 35 + 9 होता 44 आणि 35 + 35 - 9 होता 26. मायनस. याला दोन्ही भाग दिल्यावर 22 आणि 22/13 आन्सर येतं. तर 22/13. बरं, व्हेरी गुड. बरोबर. टीचर आलं माझं पण सगळ्यांचं? यस टीचर. आता हे येईल ना बाकीचे. आता सेकंड मध्ये पण आधी स्क्वेअर करायचा. आपला a/b जो दिलाय त्याचा आधी स्क्वेअर करायचा, मग 2/3 ने मल्टिप्लाय करायचा. कारण हा कॉम्पो डीव्ही आहे, पण तो या गुणोत्तराचा आहे 2a² / 3b². मग आधी स्क्वेअर करायचं, मग 2/3 ने मल्टिप्लाय करायचं आणि मग कॉम्पो डीव्ही घ्यायचंय. बरोबर ना? मॅम यस टीचर. तिसऱ्यामध्ये कोणती क्रिया आहे? तिसऱ्यामध्ये डिव्हिडेंडो. वियोग क्रिया. वियोग क्रिया आहे. कोणत्या गुणोत्तराची आहे वियोग क्रिया? a³ अपॉन b³. यस टीचर. बरोबर. a⁻(b⁻) वियोग क्रिया आहे. मग ती आधी त्याची वियोग क्रिया करायची. ठीक आहे. मग हे पहिलं गणित तुम्ही सोडवायचं पूर्ण. ठीक आहे. आता दुसरं गणित जे आहे ना त्याच्यामध्ये पण ते पण सोपं आहे, पण त्याच्यात थोडंसं आणखी ट्विस्टेड दिलेलं आहे. आपल्याला आता इथे आधी a/b ची व्हॅल्यू दिलेली आहे ऑलरेडी पहिल्या गणितामध्ये. दुसऱ्या गणितात तसं नाही दिले. दुसऱ्या गणितात एक वेगळाच रेशोची व्हॅल्यू दिलेली आहे. आता ह्या रेशो वरून तर आपण नाही काढू शकत. आपल्याकडे a/b ची व्हॅल्यू पाहिजे, तर मग त्याच्यावरून आपण अनेक प्रकारच्या रेशोची व्हॅल्यू काढू शकतो. पण इथे मला जे सेकंड क्वेश्चन मध्ये जी व्हॅल्यू दिली आहे ती एका कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडोची व्हॅल्यू दिली.
ए अपॉन बी ची नाही दिली, मग मला आधी हे करावं लागेल. हे मेन गुणोत्तर माझं ए छेद बी आहे, ते मिळालं की मी सगळी गुणोत्तर शोधू शकते. मग मी ए छेद बी कसं शोधू ते बघा, तुम्हाला शोधायला सांगितलं पहिलंच ए अपॉन बी, कारण तेच मिळालं पाहिजे. ते मिळालं की मग कुठलीही गुणोत्तर आपल्याला शोधता येतं. मला काय दिलंय, मला दिलंय 15a वर्ग अधिक 4b वर्ग 15a वर्ग वजा 4b वर्ग या गुणोत्तराची किंमत दिलेली 47/7 47/7. मग याच्यावरून पहिलं मला काय शोधायचंय, पहिलं माझं काय टार्गेट आहे, मला काय शोधायचंय पहिलं, गुणोत्तर जे मेन गुणोत्तर आहे, जे मुख्य गुणोत्तर आहे माझं. मुख्य गुणोत्तर कुठलं असतं आपलं, ए अपॉन बी. ए ए अपॉन छेद बी. हे मला आधी शोधू दे. आता ते कसं शोधायचं तर सोपं असतं. काय करायचं माहितीये का, असं जर दिलं असेल कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो, तर परत या गुणोत्तरांचा परत कॉम्पो डिव्ही घ्या. म्हणजे जे दिलंय ना त्याचा कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो घेऊ आपण. मग काय होईल बघा. हा एकदम सोपं आहे, फक्त कॅल्क्युलेशन आहे, बाकी काही नाही. बाय टेकिंग येस मॅम, मी सोडवलं कॉम्पो आत्ताच्या. डिव्ही ऑन बोथ साइड्स. तर होईल काय माहितीये का, आपण कॉम्पो टीव्ही मध्ये काय करतो, अंशामध्ये छेद वरती मिळवतो आणि छेदामध्ये अंशातून छेद वजा करतो. म्हणजे असं असतं ना, ए अधिक बी ए वजा बी, म्हणजे अंशात छेद मिळवतो आणि अंशातून छेद वजा करतो. पहिला अंशच लिहायचंय, मग वरती छेद मिळवायचंय आणि नंतर छेद वजा करायचं खाली. पहिलं तर तुम्हाला अंशच, अंश आणि छेदाची बेरीज, अंश आणि छेदाची वजाबाकी खाली. पहिला मी अंश लिहिणार, हा माझा अंश आहे, त्याच्यामध्ये मी छेद मिळवणार. छेद आहे माझा 15a वर्ग वजा 4b वर्ग. हे बरोबर आहे. यस टीचर. वरती बेरीज केली, खाली अंश, पहिला अंश लिहायचा. कॉम्पो डिव्ही मध्ये पहिला अंशच लिहायचा आणि छेद त्याच्यातून मी वजा केला. इथे पण तेच केलं. आता इथे काय होणार, बेरजेमुळे काही चिन्ह बदलत नाही, म्हणून मी काय करणार, असेच ब्रॅकेट ओपन करणार. बेरीज वरती बेरीज आहे, त्यामुळे बेरजेमुळे कोणाचे चिन्ह बदलणार नाही, आहे तीच चिन्ह राहणार आहे. छेदामध्ये फक्त पहिला कंसातले पद तसेच राहणार. हा दुसरं जे आहे ना, हे यांची चिन्ह बदलणार, कारण बाहेर वजा चिन्ह आहे, वजामुळे चिन्ह बदलतात. हा वजा 15a वर्ग होईल आणि हा वजा वजा अधिक 4b वर्ग होईल. बरोबर आहे, चिन्ह बदलले ऋणामुळे. कळलं हे. इकडे होणार 54, इथे होणार 40. आता एकदम सोपं आहे, इथे एक एक पद कॅन्सल होतात. आता वरती 4b वर्ग 4b वर्ग कॅन्सल होणार, कारण इथे अधिक 4b वर्ग आहे, वजा 4b वर्ग आहे, त्यांची चिन्ह वेगवेगळी आहेत म्हणून ते वजा होणार. 15a वर्गचे जाणार, बेरीज होणार, आणि खाली 15a वर्ग कॅन्सल होणार, कारण एक धन आहे एक ऋण आहे. 4b वर्ग धन आहेत, ते आहे तसंच राहणार. वरती काय होणार, 15a वर्ग अधिक 15a वर्ग, म्हणजे किती a वर्ग झाले, 30a वर्ग, आणि खाली आले 8b वर्ग. बरोबर 54/40. सॉरी, आता मी काय करेन, ए वर्ग छेद बी वर्ग इथेच ठेवेन. हे 30 आणि 8 आहेत ना, हे मी इकडे नेईन. 30 आणि 8, 8 भागिले ते गुणिले होतील, 30 गुणिले ते भागिले, म्हणजे खाली जाणार 30, 8 वरती जाणार. इकडे राहणार ए वर्ग छेद बी वर्ग, इथे 54/40 गुणिले 8/30. बरोबर आहे, 8 वरती गेले. सिंपल कॅल्क्युलेशन आहे फक्त. ए वर्ग छेद बी वर्ग. हा टीचर, आपण 54 आणि 40 ला 2 ने डिवाइड करू शकलो असतो. आता लावणार ना आपण,
हा आता पण करू शकतो ना नंतर पण. हे बघा आता आपल्याला तेच करायचंय. 8 5 जा 40, 8 5 40. त्यानंतर परत आपण 30 आणि 54 2च्या पाड्या देणार. इथे 15 येतील, इथे 27 येतील. परत जातो 3 ने भाग. येस मॅम. 3 5 15, 3 9 27. आता जातो का? नो. नो म्हणजे टीचर. वरती 9 राहिले आणि खाली किती? 25. 25. 25. 5 आता मला ए वर्ग छेद बी वर्ग मिळालाय. मला ए छेद बी पाहिजे ना. मग मी काय करू? दोन्ही बाजूला वर्ग काढून टाकायचे मला. मला ए छेद बी पाहिजे. स्क्वेअर रूट. मग काय? स्क्वेअर रूट. बाय टेकिंग वर्गमूळ घ्यायचं. स्क्वेअर रूट. स्क्वेअर तुम्हाला रूट सांगितलं होतं on ना the both स्क्वेअर side. काढायचं तर स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. मग काय मिळेल मला? 3/5. 3. ए छेद बी बरोबर 3/5. झालं. आता एकदा ए छेद बी मिळालं की तुम्ही कोणतीही गुणोत्तर शोधू शकता. कळलं? येस. हे शोधू शकता. हे कसं शोधणार तुम्ही? हे कसं शोधणार? तिसऱ्यामध्ये काय करा माहिती आहे? पहिलं बी स्क्वेअर दिले बघा. मग आधी तुम्ही इन्व्हर्टेंडो घ्यावा लागेल तुम्हाला. म्हणजे ए अपॉन बी आहे ना. ए अपॉन बी किती दिलंय? आपलं ए अपॉन बी किती आलं आता? 3/5 ना. कारण तुम्हाला विचारलंय काय माहिती आहे त्यांनी असं विचारलंय. काहीतरी बी स्क्वेअर. बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर. तुम्हाला मुद्दाम ना फसवण्यासाठी ते लोक असे कॉम्प्लिकेटेड पण विचारू शकतात. तर एक तर काय करा आधी पहिला तर हे कोणत्या गुणोत्तराचा? मुळात हा कॉम्पोडिव्ही आहे. पण कॉम्पोडिव्ही मध्ये काय असतं? वरती प्लस असतं, खाली मायनस असतं. इथे वेगळं दिलंय. इथे वरती मायनस दिलंय, खाली प्लस दिलंय. त्याचं काय नाही, त्याचं काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला जेव्हा फायनल गुणोत्तर मिळेल त्याला फक्त इन्व्हर्टेंडो केला की प्लस खाली जाईल, वरती मायनस येईल. बरोबर आहे? आधी हा कॉम्पोडिव्ही आहे असं समजा. हा कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो आहे. पण कोणत्या गुणोत्तराचा कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो आहे हा? योगवियोग क्रिया. पण कोणत्या गुणोत्तराची? बरोबर. बी वर्ग छेद 2a वर्ग. मग आधी काय करा माहित आहे? आणखी एक क्रिया तुमची वाढेल इथे. आधी बी वरती पाहिजे मला. आधी व्यस्त करावं लागेल. आधी तुम्ही बाय टेकिंग इन्व्हर्टेंडो. कारण बी पाहिजे, वरती पाहिजे. बी ला वरती न्यायला लागणार आहे. कारण बी वर्ग आणि 2a वर्ग खाली आहे. बाय टेकिंग इन्व्हर्टेंडो पहिला घ्या. इन्व्हर्टेंडो घेतला ना पहिला की मला मिळेल बी छेद ए. बी छेद ए मला मिळेल 5/3. बरोबर आहे? यस टीचर. आता काय करायचं? बी छेद ए मिळाला. आता काय करायचं? हे पाहिजे मला. हे पाहिजे. टीचर दोघींकडे वर्ग घ्यायचे. दोन्ही बाजूला काय घ्यायचं? स्क्वेअर घेऊ आपण. बाय टेकिंग स्क्वेअर्स. कळते का? की काय कठीण वाटतंय? येस टीचर समजतंय. समजतंय टीचर. बोथ साइड स्क्वेअर्स घ्यायचे. स्क्वेअर्स घेतल्यावर मला बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25, 3चा स्क्वेअर हे मिळेल. आता काय करावं लागेल? आता वरती खाली 2 पाहिजे मला. वरती काय नको, वरती बी स्क्वेअरच पाहिजे. मग 1/2 ने मल्टिप्लाय करा. कितीने? 2 पाहिजे ना खाली. मग खाली 1, वरती बी स्क्वेअरच पाहिजे, खाली 2a स्क्वेअर पाहिजे. मग मी कितीने मल्टिप्लाय करणार दोन्ही साईडला? बाय 2 मल्टिप्लाइंग 2/2. 1/2. 2 नाही, 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 वरती मल्टिप्लाय होणार. 2 खाली पाहिजे. 1/2 वरती मला बी स्क्वेअरच पाहिजे. मग तिथे 1 ने मल्टिप्लाय करा वरती. आणि खाली 2 पाहिजे, मग 2 ने मल्टिप्लाय करा खाली. 2 ने नाही
मल्टिप्लाय केला तर तो बी स्क्वेअरला मल्टिप्लाय होणार. कळतंय? मला मिळेल इथे 1/2 बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर 1/2 इंटू 25/9. 9. इथे मला मिळेल बी स्क्वेअर 1 इंटू बी स्क्वेअर खाली 2a स्क्वेअर इथे 25 × 25 9 to the 18. आता इथे मला असं पाहिजे ना गुणोत्तर, ऍक्च्युली असं पाहिजे. आता काय करू मी या गुणोत्तराचं, याचं काय करू? याची किंमत पाहिजे ना मला, हे पाहिजे गुणोत्तर, हे पाहिजे कॉम्पोडिव बाय टेकिंग कॉम्पोनेंडो डिव्हिडेंड. कठीण नाहीये ना, सोपं आहे, उलट इंटरेस्टिंग आहे. जर तुम्हाला कळलं ना तर तुम्ही कोणतीही गुणोत्तर शोधू शकता. म्हणजे बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर. बरोबर आहे? कॉम्पोडिव्ही घेतला मी. इथे 25 प्लस 18 25 मायनस 18. मला मिळाला 43/7 अपॉन बी स्क्वेअर मायनस किती आला? 43 ना? 43/7. हा, आता फक्त इकडे नजर मारा. फक्त इथे आपल्याला काय विचारलंय, वरती मायनस आहे खाली प्लस आहे. मग काय नाही, फक्त ह्याचं जे फायनल तुमचा हा जो आलेला आहे त्याला काय करा, इन्व्हर्टेंडो 7/43. हा, बाय टेकिंग इन्व्हर्टेंडो. कारण तुमची कॉम्पोडिव्हिज घ्यायचं पण लास्टला इन्व्हर्टेंडो घ्या, कारण तुम्हाला विचारलेला रेशो मध्ये वरती मायनस आहे. बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर. आपण जी योगवियोग क्रिया घेणार त्याची फक्त व्यस्त करा नंतर. आता हा येईल 7/43. कळलं? यस टीचर. येस मॅम. मग ही तिन्ही पण गणित सोडवायची. पहिलं दुसरं तिसरं पण तसंच आहे. आधी ए छेद बी शोधा तिसऱ्यामध्ये पण. याच्यामध्ये याची योगवियोग क्रिया घ्या. आधी ए छेद बी जसं आपण शोधलं तसं शोधा आणि मग ए छेद बी एकदा मिळालं किंवा हे गुणोत्तर तुम्हाला काढता येईल वर्ग करून आणि मग 3/7 गुणून मग कॉम्पोडिव्ही घेतला. कळलं? यस टीचर. सोडवायचे 3 गणित, पहिलं दुसरं तिसरं पूर्ण. ठीक आहे. आणखी संकीर्ण मध्ये पण काय असतील प्रॉब्लेम सेट मध्ये ते सोडव. ओके टीचर. गुड बाय. टीचर होमवर्क हाच आहे का? हो हाच. सगळी गणित सोडवायची. काय म्हणताय? काय नाही टीचर, होमवर्क विचारत येते. ती तिन्ही गणित सोडवायची. ठीक आहे. ओके टीचर. ओके मॅम. थँक्यू मॅम. ओके टीचर, थँक्यू. थँक्यू.